शुभेच्छा देते प्रेमापेक्षा भक्तीने। वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है। नमस्कार मंडळी, तर पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे। आपण सध्या आहे आता मुंबई चौक आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की आजचा ब्लॉग कसा होणार आहे। आपल्या मुंबईकर नील चॅनलवरती पहिला हा आपला सोशल इव्हेंट आहे आणि कोण करते तुम्हाला कळलं असेल। आज आहे इंटिरियर बाय अश्विनी डोंगरे यांचा वाढदिवस। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती अश्विनी मॅमचा बर्थडे ब्लॉग बघितला असेल, 1 मिलियनचा बघितला असेल, पण ह्यावेळी त्यांच्या बर्थडेच्या निमित्ताने त्यांची अशी इच्छा होती की पार्टी वगैरे न करता, असं धिंगाणा न करता काहीतरी आपल्याला सोशल इव्हेंट करता येईल का। तर मी ज्या सोसायटीमध्ये राहतो सिओना, तर तिकडचे सिनियर सिटीजन आणि यंगस्टर्स हे नेहमी सोशल ॲक्टिव्हिटी करत असतात। तर मी आता सध्या आहे मुंबई चौकामध्ये, एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रममध्ये सोशल ॲक्टिव्हिटी करण्याचं डिसाईड केलं। आपण सध्या आहे आता स्नेह सावली ह्या वृद्धाश्रमामध्ये, मस्तपैकी एकदम सोशल इव्हेंट होणार आहे। मी आता स्पॉटवरती पोहोचलोय, थोड्याच वेळात अश्विनी येतात आणि नंतर कार्यक्रमाची सुरुवात होईल। तर आपण बघूया आजचा दिवस कसा जातोय। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ashwini. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। आपल्यासोबत आहे सध्या डॉक्टर वैद्य आणि संपूर्ण अश्विनीची टीम आणि आशाताई। गेल्या 2 दिवसापासून आम्ही एक असं काहीतरी एक जागा शोधत होतो जिथे आम्हाला एक सोशल इव्हेंट करता येईल, पण ही जागेमध्ये आल्यापासून सॅटिस्फाईड वाली फिलिंग येते आणि सगळं बघितलं तुमचं जी सेवा तुम्ही करता वृद्धाश्रमासाठी, तर खरंच खूप मनापासून धन्यवाद। आणि एक 2 शब्द एक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक छोटंसं एक मेसेज काय देऊ शकता? खरं म्हटलं तर वृद्धाश्रम ही कल्पना नकोच असायला पाहिजे। तरुण पिढीने
त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या पिढीला खरोखरच त्यांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना या असल्या मानसिक धक्क्यापासून सावरलं पाहिजे. परंतु आता काही गोष्टी अशा असतात की ज्या नको आहेत पण त्या असतातच. तर आता वृद्धाश्रम हे असणारच आहेत समाजात. तर असणाऱ्या ज्या वृद्धाश्रम आहेत त्यांना तुम्ही सर्वांनी योग्य ती मदत करून त्यांचा कारभार सुरळीत चालावा यासाठी प्रयत्न करा. सावलीमध्ये आम्ही पूर्ण मॅम बरोबर फिरून त्यांची व्यवस्था पाहिली, तर ती व्यवस्था खरंच छान आहे. आशाताई आणि सर तुम्ही खरंच खूप चांगली काळजी घेता. आणि म्हणजे अश्विनी मॅमची खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि नील म्हणजे सर्चच करत होते. मग आम्हाला पण हे आवडला कन्सेप्ट ॲक्च्युली मॅमचा. मग विचार केला की आपण का हरकत नाही, म्हणजे हॉटेलला जाऊन बर्थडे सेलिब्रेट तर नेहमीच करतो, मॅमची इच्छा आहे तर आपण इथे करूया, म्हणून आम्ही त्यावेळी सगळे पूर्ण स्नेह सावली वृद्धाश्रमचे मनापासून एक नंबर. तर तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असं सोशल ॲक्टिव्हिटी, सोशल इव्हेंट हा अश्विनीच्या माध्यमातून आपण केला, ट्राय केला, अटेम्प्ट केला. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा प्रयत्न आवडला असेल. बर्थडेला आपण पार्टीला जातो, पबला जातो, फ्रेंड्ससोबत हँगआउट करतो, पण असा काहीतरी संकल्पना मनात येणं हेच खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर बस आज थोडासा काय असेल पण इमोशनल झालेच सर्व, मी सुद्धा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मिळतो, पण पाहत राहा मुंबईकर नील. सायनिंग ऑफ.